म्हणले आता मी चालवता सुरवेचा ना तो त्या रामाचा या रामाचा तळबरे संबंध नाही गंगाधर महाराज सातव्या अध्यायात येणार आहे दशरथी बोलतोय साधा नळ नीळ जागवंत अंगाची मी सांगतो ते ऐका बोला पूर्णावतार राम राव काळी करुण हे प्रणव ब्रह्मदेव नवे सृष्टी पाहू करवेना अंगद पुढे पुढे आला समन 4 जन्मापासून आहे कोणाचा अंगदाचा तोच भक्त प्रल्हाद तोच अंगद तोच उद्धव आणि तोच नामदेव आणि तोच तुकाराम त्याने सांगितलं भगवान अहो तुमच्यासारख्याला जर राग आला तर खेकडे यायचं मासोळ यायचं बेंडकोळ यायचं कसं होईल मगरीच मरू लागल्या तर बाकीच यायचं काही खरं नाही तुम्ही पूर्ण अवतारा राग थांबवा बोला निर्भरादे घाता कुले जोडून या कर चरणी ठेवीला माथा बरसावे विनंती माझी श्री रघुनाथ सांगितलं देवा 5 प्रळय किती प्रळय 5 प्रळयाचा अंत करण्याची ताकद तुमच्यामध्ये आग्नी घ्या लागलाय पाण्यासारखा वारा पातळ व्हायला लागला एकच करा आलेला राग थांबवा आणि रक्षण करा काचं वेदाचं पुराणाचं वाल्मिक बोललंय तेच करा तुम्ही तुमच्या मनानं शहाणपणा करू नका म्हणतात कोण भक्त बोला एकाच परदासाठी सहारले सकळ सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्टी वाह केवी जग जेठी बोलावे केवी जगजटी बोलावे तुम्ही जगाचे पालनहार भगवान एकाच रावणानं तुमची बायको नेल्यामुळं सगळ्या लोकांना मारू नका बोला जनक सगळाचा पिता पिता महाचा निज बाळाचा जहार केसा करी दोषे भोले बाबा बाप त्याचा दुसरा तुमचा पंथ दुसरा म्हणजे कोणता तुमच्या बेंबीच्या देठामधून ब्रह्मदेव जन्माला आला तो ब्रह्मदेव जगाचा बाप आहे पण तुम्ही ब्रह्मदेवाचे बापा सृष्टीचा अंत करू नका म्हणतात कोण जन्मोजन्मी आम्ही हेच काम केले कोणते बायका सोडले पतंगा घेतल्या वाऱ्या केल्या बाकीच्यानं बंगले बांधणाऱ्यानं बंगले बांधले वावरं घेणाऱ्यानं वावरं घेतले पण संत मदत आम्ही हेच केलं बोला म्हणून धरले दोन्ही चरण प्रयोग निवाड क्रोधा शबळ करी रामा मंडळी अकोली गाव गंगाखेड तालुक्यामध्ये आणि वक्ते चांगले आमच्या शिवाजी महाराजाची शक्ती म्हणल्यावर आम्ही कुठून आलो कुठून धन्य आजरीनं संत दर्शनाचा आणि अनंत जन्माचा सीन गेला सगळे भक्त मिळाले देवाच्या पाया पडू लागले तुम्ही कृपाळ व्हा दयाळ व्हा मयाळ व्हा हे सोडून गेलं सुरी घेऊन कापाय लागले हे तुम्हाला सोबत नाही म्हणले बोला